रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष आपलं स्वागत आहे. आपण आलो आहोत फलटण या ठिकाणी. फलटण येथील वाठार निंबाळकर येथे मकेच्या प्लॉटवरती. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी मनोज प्रकाश जाधव फलटण भागातून. तर आपण आलो आहोत वाठार निंबाळकर येथे. जर आपण हे बघताय तर ही मकाचा प्लॉट हा माझ्या डोक्याच्या वरती अगदी प्लॉट गेलेला आहे. इतका हा जबरदस्त असा रिझल्ट ह्या मकेच्या प्लॉटवरती आलाय. आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा मिळाला. ठीक आहे. नमस्कार सर. तर आपलं ह्या मकेसाठी काय काय वापरले आणि ते कसं वापरलेले तर आपल्या शेतकऱ्यांना जरा माहिती तुम्ही द्या. नमस्कार, माझं नाव साहिल कुदळे, राहणार वाठार निंबाळकर, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर आपण ही मका केली ॲडव्हान्टा 756. ह्या मकेसाठी रामा ॲग्रोटेकचं स्टील गुरूची फवारणी केली आहे, रामा गोल्डची, आणि बायो समृद्धीची खालून आळवणे हे केले आळवणे. त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? रिझल्ट म्हणजे आता ही तुम्हाला मका दिसतेच की किती वाढली, काय झालंय ती 9-10 फूट गेले. अजून म्हणजे हे बाकी आहे वाढ, आणि कणीस, मकाचं भेंड भरपूर काय तर फरक पडलाय. तुम्ही आता यांचे शेजारी कशी वाटते मका, म्हणजे काय मका एक नंबर आलेले 8-9 फूट मका वाढलेली आहे आणि अजून 1-2 फूट वाढेल. आत्ताशी तोरा टाकायला लागलेले. मक्याचे भेंड, मक्याचे साईज 1 नंबर जोरात इथलं पाठीमागे तुम्ही मकाची पिकं घेता, अशी मका तुम्ही ना अशी मका नव्हती पूर्वी केमिकलनं ते मकाची वाढ वगैरे अशी होत नव्हती, साईज होत नव्हतं. 7-8 फुटापर्यंत, आता 8-9 फुटापर्यंत, 9-10 फुटापर्यंत साईज जाणार. तर अजून पण शेतकरी आहेत आपल्याकडे. कशी वाटते मका तुम्हाला? काय मका 1 नंबर आहे. घेण्याची मकाची साईज, जाडी, उंची इथं कडलच आहे का आतमध्ये पण दाखवा. आतमध्ये आहे सगळे फुटं कमी जास्त नाही का पुढं नाही कमी असणार, तेवढंच नाही कमी जास्त नाही अजून. इकडं व्हायचं 8 फूट मका झाली, 9 फूट मका आहे. तर ह्याला काय तुम्ही केमिकल काय वापरलेलं आहे का? नाही अजिबात काय, एक दाणा सुद्धा नाही. एक दाणा सुद्धा नाही. फक्त रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल संपूर्ण रामा वापरलंय. ॲग्रोटेकच आहे. रुंदी कशी आहे पानाची? रुंदी दाखवता. रुंदी बिंदी भरपूर आहे पानाची. 4 फूट रुंदी, 4 बोट रुंदी आहे पानाची. पाणी बिन जबरदस्त असं पडतं. हिरवा पाना आणखी भरपूर. म्हणजे कसं जाडी सुद्धा बघा, भेंडाची जाडी अजून तरी ही निसवायचे, अजून याला कणस लागायचे. कणीस नाही. तर आपण फूट वाढ कणीस निघाली की वाढतं. आणि विशेष म्हणजे संपूर्ण निसावला की वाढतं. आणि विशेष म्हणजे ही मका आहे ना, ही 7 फणी मका आहे. 4 फणी नाही, 7 फणी. 4 फणी नाही, 7 फणी मका आहे. 7 फणी मका आहे. कशी आहे म्हणजे आपण उत्पन्नासाठी गुरांच्यासाठी केली 7 फणी, उत्पन्न भरपूर निघायसाठी. आणि जे उत्पन्न काढते ते 4 फणी असते, त्यात अंतर कमी असतं. त्याच्यावर कुठला रोग आता रोग बी गाळी बी काय तुम्हाला काय दिसतोय काय जेव्हा काय सुद्धा रोग नाही. आळीसाठी कुठलं घेतलं होतं काय? नाही काय प्रादुर्भाव झाला ना? आला काय शोध नाही प्रादुर्भाव. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघता की रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनाची कमाल. तर नुसतं केमिकल टाकून नाही, केमिकल न टाकता सुद्धा मका येऊ शकते. हे आपण ह्या रामा ॲग्रोटेकच्या प्रयत्नातून आपण दाखवून दिलेलं आहे शेतकऱ्यांना. एक प्लॉट आहे यांचा तिकडे. आणि अजून एक त्यांचा प्लॉट आहे. म्हणजे संपूर्ण शेती ही रामा ॲग्रोटेकच्या वर केलेली आहे का? हो, काय केमिकल दिलेलं आहे का? अजिबात नाही काय. अजिबात एक चिमूट सुद्धा दाना केमिकलचा दिलेला नाही याच्यात. तर आपल्याला सुद्धा अशी मका आणायची असेल तर आपल्या रामा ॲग्रोटेकच्या संपूर्ण शेड्यूलची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. आपल्यापर्यंत आम्ही तत्पर येऊन पोचणारच आणि तुम्हाला जी पाहिजे ती माहिती तुम्हाला देणार. तर दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद साहेब. धन्यवाद. रामकृष्ण हरी.